दूरचा भाऊ आहे असं सांगून बायकोने एक तरुण मुलगा घरी ठेवला. नंतर नवऱ्याने त्या दोघांना बेडवर अशा अवस्थेत बघितलं की, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ऑफिसवरून विशाल घरी आला आणि त्याला घरामध्ये एक तरुण मुलगा दिसला. त्याचे वय 25 ते 26 वर्ष असेल. हा कोण आहे? विशालने त्याच्या बायकोला विचारले. विशालची बायको ज्योती विशालला म्हणाली, हा माझा दूरचा भाऊ आहे. त्याला शहरामध्ये 1-2 दिवस काम आहे. तो नोकरीसाठी आला आहे. 4-5 दिवस तो आपल्या घरीच थांबेल. विशालने तर अगोदर त्याला कधीच बघितलं नव्हतं, पण त्याला वाटलं असेल दूरचा भाऊ, राहील 2-3 दिवस. विशाल बायकोला काही नाही बोलला. विशालची बायको ज्योती 5-6 दिवसापासून तिच्या माहेरी गेली होती. आज ती तिच्या माहेरून आली आणि सोबत तो तरुण मुलगा पण आला होता. त्याचं नाव तिने राहुल सांगितलं होतं. रात्री विशाल आणि त्याची बायको त्यांच्या रूममध्ये झोपले आणि राहुल हॉलमध्ये. रात्री पाणी पिण्यासाठी विशाल उठला. बाजूला त्याला त्याची बायको दिसली नाही. त्याला वाटलं की बाथरूमला गेली असेल. पाणी पिऊन विशाल परत झोपला. थोड्या वेळाने त्याने परत बाजूला बघितले तर त्याची बायको अजून आली नव्हती. तो बेडवरून उठला आणि बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडायला गेला, पण दरवाजाची कडी बाहेरून लावलेली होती. त्याने दरवाजा वाजवला तेव्हा ज्योती आली. ती आल्यावर विशालने तिला विचारले, कुठे गेली होती आणि दरवाजा बाहेरून का बंद होता? ज्योती त्याला म्हणाली, मी बाथरूमला गेली होती आणि झोपेच्या धुंदीत मला कळालेच नाही की मी बाहेरून दरवाजा बंद केला म्हणून. विशालच्या डोक्यात थोडा संशय आला होता, कारण घरामध्ये तो तरुण आहे आणि बायको एवढ्या वेळ बाहेर. सकाळी विशाल आवरून ऑफिसला निघाला. जाता जाता तो बायकोला म्हणाला, मला आज यायला उशीर होईल. विशालच्या डोक्यात अजून पण तोच विचार होता रात्रीचा. तो ऑफिसवरून दुपारीच परत आला आणि समोरच्या दरवाजाने न जाता मागच्या दरवाजाने तो आतमध्ये आला. त्याच्याकडे मागच्या दरवाजाची चावी होती. तो घरामध्ये आला. बेडरूमचा दरवाजा उघडाच होता. त्याने गुपचूप बेडरूममध्ये बघितले. त्याला त्याची बायको आणि तो तरुण अशा अवस्थेत बेडवर दिसले होते. ते बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. विशाल तसाच बाहेर निघाला. त्याला बाहेर जाताना ज्योतीने बघितले. तिला समजलं की तिच्या नवऱ्याने त्यांना बेडवर बघितलं. ज्योती थोडा पण वेळ न लावता त्या तरुणासोबत तिथून निघून गेली आणि ती परत घरी आलीच नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.